Googleने जेमिनी इमेज जनरेटर सुरू करत फोटो एडिटिंगमध्ये कॅरेक्टर कन्सिस्टन्सी व मल्टी टर्न एडिट सारखी नवी वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिली आहे। अँथ्रोपिकने आपला क्लाउड एआय ब्राउझर एजंट अधिकृतपणे Google Chrome वापरकर्त्यांसाठी लॉन्च करून एआय टूल्समध्ये नवा पर्याय दिलाय। अमेरिकेत 16 वर्षीय मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत पालकांनी ओपनएआय आणि सीईओ सॅम ऑल्टमनवर गंभीर दावा दाखल केलाय। भारतात रियल मनी गेमिंग बंदीनंतर स्टार्टअप टॅलेंटचा कॅम्ब्रियन एक्सप्लोजन होत असून अनेक व्यावसायिक स्वतःचे नवीन उपक्रम सुरू करतायत। हायसेन्सने आरजीबी मिनी एलईडी यूएक्स एलईडी टीव्ही भारतात लॉन्च करत 165 हर्ट्झ गेमिंग रिफ्रेश रेट आणि सिनेमा ग्रेड साऊंडची सुविधा दिली। लिनोवोने जेन 10 लेजियन लॅपटॉप्स भारतात सादर करत त्यात एनव्हिडिया RTX 50 सिरीज जीपीयू आणि एआय ऑप्टिमायझेशन दिलं आहे। OnePlus 15 फ्लॅगशिप स्मार्टफोन 2025 च्या अखेरीस जागतिक पातळीवर आणि 2026 च्या सुरुवातीला भारतात लॉन्च होण्याची शक्यता। स्पेसएक्सने स्टारशिप फ्लाइट 10 यशस्वीपणे प्रक्षेपित करून 8 डमी सॅटेलाइट्स तैनात केले व भारतीय महासागरात सुरक्षित स्प्लॅश डाऊन केले। जपानी कंपनी मित्सुबिशी लॉजिस्टिक्सने सप्टेंबरमध्ये टोकियो येथे होणाऱ्या इनोव्हेशन एक्स्पोमध्ये ऑटोमेटेड फोर्कलिफ्ट्सचे प्रात्यक्षिक सादर करणार आहे। दूरसंचार विभागाच्या पुढाकाराने भारतात प्रथमच 6G 3GPP माननीकरण बैठकांचे आयोजन होत असून जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भूमिका अधिक बळकट होत आहे।